मतदारसंघातील सध्याची परिस्थिती व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याबद्दलच्या अफवांबाबत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपले मत स्पष्ट केले आहे। आपण विधानसभा निवडणुका लढवू व अपक्षच लढवू, कोणत्याही आमिषाला व दबावाला आपण बळी पडणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे। नमस्कार, सगळ्या पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो। बराच काळ झाला आपल्याजवळ बोलणं झालं नाही, परंतु आजची परिस्थिती आपण बघितली तर भरपूर माझ्याबद्दल अफवा पसरले जात आहेत। काही लोक, नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते हे फक्त एकमेकांचा मनोस्वार्थ पूर्ण करण्यासाठी किंवा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी अफवांचं भंडार हे पोचवलं जात आहे की राजकीय परिस्थिती आता आपण बघितली, अंमळनेर परिस्थिती पाहिली आपण, तर काही लोकांना असं संभ्रमात टाकलं जातं की श्रीदादा हे इलेक्शन लढणारच नाही, त्यांना MLC दिली जाईल, साहेबरावदादांना नगरपालिका दिली जाईल आणि मी मंत्री म्हणून मी कायमस्वरूपी राहील। हा जो संभ्रम लोकांमध्ये निर्माण करतो, आज जी व्यक्ती याबद्दल अफवा देत आहे त्यांना ही खात्री आहे की आपण आता निवडून येणार नाही। जनतेने ज्या कौल आपल्याला दिला होता, शेतकऱ्यांनी जो कौल आपल्याला दिला होता, तो आता राहणार नाही, म्हणून हे अफवा ते करत आहेत। कारण त्यांनी सगळ्याची दिशाभूल केली। त्यांनी मागच्या वेळेस खोटा प्रचार केला, जातीपातीचं राजकारण केलं, माझ्याबद्दल खोटा प्रचार केला की श्रीदादा आता नंदुरबारला जायला चालले जातील, त्यांनी इथं राहणारच नाही, मग तुमचं कोण बघणार। काही ठिकाणी दादागिरी केली, काही ठिकाणी जबरदस्ती केली आणि हा खोटा प्रचार करून समाजाला उत्साहाचा प्रयत्न केला, समाजामध्ये दुफळी निर्माण केली। मराठा समाज, OBC समाज, दलित समाज, आदिवासी समाज हे असे वेगवेगळे करून दुफळी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या खोटा प्रचाराने त्यांना काठावर विजय मिळवता आला। परंतु जनता जनार्दन आता हुशार झालेली आहे, यांनी जनतेला धोका दिलेला आहे, शेतकऱ्यांना धोका दिलेला आहे। आता शेतकऱ्यांची या परिस्थिती काय आहे हे आपण सगळ्यांना ज्ञात आहे, महिलांना काय अत्याचार झालेला आहे हे आपण सगळ्यांना ज्ञात आहे, अंमळनेर नगरीमध्ये केवढी गुंडगिरी वाढली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। मला तर सांगायला अतिशय वाईट वाटतं की गुंडगिरी थांबवण्यासाठी यांच्या काळामध्ये गाव बंद करावं लागलं, बॅनर लागावं लागले आणि ह्या गुंड्यांसोबत यांचे फोटो दर्शन आले। शेतकऱ्यांना दारोदारी फिरायला लागले, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, विम्याचे पैसे मिळाले नाही। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांना जो खोटा प्रचार त्यांनी केला होता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन माझी ही उमेदवारी ही अपक्ष राहणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मी याला उमेदवारी करायची आहे आणि मी करणार आहे। नाही, तो कुठला बी कार्ड एकाच वेळेस चालतात। जातीपातीचं राजकारण आता मी प्रत्येकांना भेटत गेलेलो आहे, हे केलेलं आहे, सगळं साधारण जनता मला भेटते, मी सगळ्यांना प्रणाम करतो, आशीर्वाद घेतो। काही लोक सांगतात की आमच्याने चूक झाली, आम्ही ह्या चुकीच्या संभ्रमात आलो, खोट्या मुद्द्यावर अफवांवर भरोसा ठेवला आणि ह्या गोष्टी घडून आल्या, परंतु एक वेळाची चूक झालेली, ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही। आणि ह्या लोकांनी जे आम्हाला दाखवलं होतं त्याच्यापेक्षा सगळं काही वेगळंच आहे। यांनी जो अफवा केली होती त्याच्यापेक्षा वेगळंच आहे आणि यांच्या स्वार्थासाठी त्यांनी केलेली होती हे आमच्या लक्षात आलं। आता यांना किती अफवा केली, किती काय केलं, त्यांना आम्ही बळी पडणार नाही। एक
गावाच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही ठामपणे श्रीदादा तुमच्या पाठीशी राहू असं त्यांचं आश्वासन त्यांनी मला दिलं, असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्या जोरावर आपण उमेदवारी करणार. आता जर शरद पवार गटाकडनं तुम्हाला उमेदवारी देऊ केली तर काय तुम्ही त्या माध्यमातून उभं राहाल? शरद पवार साहेबांकडनं उमेदवारी दिली गेली असेल किंवा भाजपकडनं उमेदवारी दिली गेली असेल किंवा तुम्हाला म्हणायचं आहे का शेतकऱ्यांच्या विमा कंपनीजवळ त्यांनी तडजोड केली आहे, मला गोपनीय माहिती सगळी आहे आणि त्यामध्ये त्यांनी अफाट पैसा कमवलेला आहे आणि त्या पैशाच्या जोरावर ते आता विकतची भाषा करतायत. मी लोकांना विकत घेईल ही भाषा करतायत. उंगरमी आलेली, अहंकार आलेला आहे आणि हा अहंकार जिरवण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार. जनतेच्या जोरावर, सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या जोरावर, महिलांच्या आशीर्वादाने, सर्व बेरोजगार आणि सगळ्या तरुणांच्या साथीने मी ही अपक्ष उमेदवारी करणार. बरं दादा, आज जी मीटिंग झाली राजवडला त्याच्यात काहीतरी पैशांवर सर्वांना पैसे देण्यात आले, काहीतरी अशी चर्चा आहे, यावर आपण काय सांगा? आज जी मीटिंग झालेली आहे, काल पण धुळ्याला मीटिंग झाली होती. कालची मीटिंगमध्ये आजची मीटिंग पण झालेली आहे. हे सगळे प्रयत्न करतायत, त्यांच्या हिस्सावाटी करत असतील की नगरपालिका तुम्ही घ्या, वरून काय घ्या, आमदारकी आम्हाला करा, आम्ही श्रीदादा लढणार नाही, ही अफवा पसरवलेली आहे. यामध्ये मग तुम्ही कशाला हे करणार, हे अफवांचं गणित आहे आणि ही अफवा पसरून काहीतरी लालच द्यायचं आहे. कारण त्यांना माहिती आहे आता आपण निवडून येणार नाही. आपण जो मागचा मुद्दा, खोटा मुद्दा पुढे केला होता, जातीचे राजकारण पुढे केलं, ज्या जातीच्या राजकारणात पुढे केलं त्या जातीला का न्याय दिला? बरोबर. मंत्री असताना सुद्धा कुठला प्रकारचा न्याय दिला? काय केलं? प्रत्येक समाजासाठी काय केलं? फक्त आणि फक्त त्यांनी पैसा कमवायचं काम केलं, त्यांचा बिझनेस वाढवायचं काम केलं. जे प्लॅन्ट त्यांचा होता तो प्लॅन्ट वाढवायचं काम केलं. सगळे ठेकेदारांना बाजूला काढून स्वतः ठेका घ्यायचा आणि स्वतः पैसे कमवायचे, हे एवढं काम त्यांनी केलं. आणि त्यांनी सांगितलंच होतं की आता मला काही गरज नाही, मला फक्त नाव लावा नव्हतं म्हणे, पैसा कमाडा नव्हता. आता पैसा कमवला झालेला आहे, पण अजून त्यांना लालू सुटलं की अजून जास्त पैसे कमवायचे, म्हणून काय ना काय तडजोड करायचा, पैशाच्या जीवावर काम करून घ्यायचं आहे. आता तुमचा जो मुद्दा आहे की काही आर्थिक असेल तर पैशाच्या जीवावर तो विकत घ्यायला सगळ्यांना सांगतोय, तर कदाचित राजवडलाही तो विकत घ्यायला गेला असेल. बरं दादा, एक प्रश्न असा होता, तुमचे येणारे कुठल्याही परिस्थितीमध्ये अपक्ष माझी उमेदवारी आहे, जनता जनार्दन ही माझी उमेदवारी आहे. जनतेने जे सांगितलं त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा ही लढणारच आहे. त्यांनी कितीही अफवा केली की राजकीय नेत्यांशी देवेंद्र भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, यांच्याशी संबंध आहेत हे त्यांना सांगतील आणि बसतील, तर हे शक्य होणार नाही. कारण माझे संबंध सगळ्यांजवळ आहेत. देवेंद्र भाऊंजवळ पण आहेत, गिरीश भाऊंजवळ पण आहेत, अजितदादांजवळ पण आहेत, शरद पवार साहेबांजवळ पण आहेत, जयंत पाटील साहेबांजवळ पण माझे संबंध आहेत, नाना पटोले पण माझे मित्र आहेत. निसटते म्हणून जी व्यक्ती आपल्या भाषणांमध्ये माजी आमदारांना आई बाप काढत होता, आईबाप काढून शिवीगाळ केली, त्यांना अक्कल नाही एवढं दाखवून दिलं, आज ती व्यक्ती त्याच्या घरात जाऊन पाया पडायला गेली. मग ज्या वेळेस हे मायबाप काढले, त्यांची अक्कल काढली, त्यांची बुद्धीची हे केली, मग आज का तुम्ही पाया पडायला जाताय? आणि ही सगळी मिली बघत आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं आहे, तू रडायचा सोंग कर, मी मारायचा सोंग करतो. या परिस्थितीमध्ये आज
कालची जी काही नेत्यांची बैठक झाली, धुळ्याला झाली, आज मला वाटतं सकाळी राजवडला होते, तर हे लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतायत. आपण लोकांमध्ये वेगळी प्रतिमा करायची आणि आपलं तेरे भी चूप मेरे भी चूप या पद्धतीने काम करायचं. यामध्ये लोकांना संभ्रमात टाकताय. परंतु बाबू, ये जनता भोली नहीं है, ये जनता सब कुछ जानती है. या परिसराचा विकास खुंटलेला आहे. कुठलंही विकास काम आणि असं आजपर्यंत मंत्री असून असं ठाम विकास काम अंमळनेरमध्ये कुठलं आलेलं नाही. फक्त स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ करण्यासाठी यांनी हे राजकारण केलेलं आहे. जी व्यक्ती खोटा प्रचार करून माझ्याजवळ काही नाही असं करून जनतेकडनं पैसे मागत होते, आज त्या पैशांच्या जोरावर लोकांना सांगतायत की आता मी सगळ्याचे विकत दिले सो. या जोर आला कुठून? हा पैसा आला कुठून? शेतकऱ्यांना विम्याचा पैसा होता, त्या विम्याच्या पैशामध्ये तडजोड करून लोकांना आता तोच पैसा, सत्ता आणि पैसा याच्याकडून लोकांना विकत घेण्याचं जे घमंड यांची आहे, या घमंड मिटवण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार आहे. आणि यासाठी आज तुम्हाला सगळ्यांना